वसंतदादा ठेवायचं का वसंतदादा स्वाभिमानी ठेवायचं? बघा तुमच्या फक्त भावना सांगा उभा राहण्यासंबंध आपण सगळे निर्णय आपण घेऊ शकत नाही. तुमच्या भावना आपण कळवू द्या. बोला. तर आपण थांबलो तर आपण अतिशय मागे येणार आहे. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत विशालदादांनी ही निवडणूक लढवलीच पाहिजे. काँग्रेस पक्ष तिकीट येतले नाही तुम्ही सर्व नसेल तर अपक्षाची तयारी करून कसल्याही परिस्थितीत निवडणूक लढवून या ठिकाणी वसंतदादा घराण्याची ताकद मावक्या महाराष्ट्रात दाखवण्याची आता गरज निर्माण झाली आहे. कोणी सांगितलं माघार घेऊन चालणार आहे. तरुण सर्व कार्यकर्ते पेटून उठल्या आणि ह्यातनं माघार गेली नाही सर. आमचा कोचवा कार्यकर्त्यांचा आणि विशालदादांनी निवडणूक लढवायला जाहीर करून टाकावी मेळावा घ्यावा. सांगली लोकसभा मतदारसंघातून विशालदादांनी उमेदवारी भरावी. जिल्ह्यामध्ये एक किंबहुना लोकसभा मतदारसंघामध्ये लोकांच्यातून मतदाराच्यातून एक उद्रेक झालेला आहे. विशालदादा आपण अर्ज भरा, आम्ही निवडून तुम्हाला 100% आणतो, अशा पद्धतीचा उद्रेक संपूर्ण लोकसभा मतदारसंघातून या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आज उमेदवारी नाही दिली म्हणून किंवा शिवसेनेवाले हट्ट करू लागले म्हणून त्याच्या निषेधार्थ आज मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्यात आलेली आहे. आणि याची जाणीव, ह्याचा विचार दिल्ली हायकमांडनं किंवा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी विचार करावा. अन्यथा या सांगली जिल्ह्यात काँग्रेसचा अंत ठरलेला आहे. आणि म्हणून अनेकदा आम्ही सांगली जिल्ह्यातल्या तमाम काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि कैलासवासी वसंतदादांच्या विचारानं चालणाऱ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्याच्या वतीनं सर्वांना माझी विनंती राहील, आलेली हातात संधी तुम्ही सोडू नका. कारण शिवसेनेचा उमेदवार हा त्या शिवसेनेचा एक जिल्हा परिषद सदस्य नाही, पंचायत समिती सदस्य नाही, साधा ग्रामपंचायतला सुद्धा निवडून आलेला नाही. आणि कडेगाव पोलूसमध्ये सुद्धा विधानसभेला विश्वजित कदमांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार उभा केला. नोटापेक्षा सुद्धा त्याला कमी मतं पडली, डिपॉझिट जप्त झालं. हे जर कोष्टक, हे गणित जर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला किंवा शिवसेना प्रमुखांना कळत नसेल तर ह्याच्यापेक्षा दुर्भाग्य कुठलं नाही. आणि या जिल्ह्यातली भाजप संपवायला, या जिल्ह्यातली भाजप हाकलून काढण्यासाठी वसंतदादा जिल्ह्यात त्यांचे कार्यकर्ते हे सक्षम आहेत. हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. इथं शिवसेनेची आम्हाला गरज नाही, पण आपण बोलत असताना वसंतदादा घराण्याला दुखावेल असे बोलू नका. नाहीतर या जिल्ह्यातला वसंतदादाचा कार्यकर्ता एकदा बेताल झाला तर संजय राऊत त्यांना आम्हाला आवरायचं अवघड होईल. किती लोकांनी राजीनामा दिलेला? जवळजवळ आता जिल्हा संपत आला आहे. काँग्रेस संपत आली? हां, संपत आली नाही, संपावं लागले. जरा 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 यांचे डोळे उघडूपर्यंत. काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते ओपन प्रचार करणार? ओपन, इथं झाकून बिकून काय नाही. आणि हे शिकवले आम्हाला कैलासवासी मदन भाऊनी. दिलं नसलं तर हिसकावून घ्यायचं शिका, रडत बसू नका. हे मदन भाऊंचं शिकवण आहे. आणि मदन भाऊंचे कार्यकर्ते आणि विशालदादांचे कार्यकर्ते एकत्र झाले तर काय ह्यांची गत होईल हे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे आणि महाराष्ट्राला माहीत आहे. उमेदवारी जाहीर केल्या, उमेदवारीत आम्ही आता उमेदवारी त्यांच्याकडे मागणार नाही. आम्ही ती उमेदवारी ठोकरून लावल्या. आता जनतेनं उमेदवारी विशालदादाला दिल्या. त्यामुळं
लय काळजी करायचं कारण नाही, कारण जनतेतून हा उमेदवार उभा राहतोय म्हणजे जनता 100% निवडून देणार. प्रचाराला आले तर तुमची भूमिका काय असणार? ज्यांना प्रचाराला जायचं त्यांना जाऊ दे. त्यांना वसंतदादांच्या जिल्ह्यामध्ये राजकारण करायचं नसेल, विशालदादांच्या या नेतृत्वाला जर मोठं करायचं नसेल, ज्यांना त्यांचे मार्ग मोकळे आहेत. पाहू फोटो नाना पाटोले नाना पटोळे येऊ दे नाही तर खटोळे येऊ दे, आम्हाला काय फरक पडत नाही.